विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनेमिक्स याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक तो म्हणजे थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल्स अँड इक्वेशन ऑफ स्टेट याचा स्टडी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचा आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये बघा आपण थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये सिस्टीम राहण्यासाठी एकूण 3 कंडिशन्स घेतलेल्या होत्या. सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये राहण्यासाठी फर्स्ट ती सिस्टीम ही मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. सेकंड ती सिस्टीम ही केमिकल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे आणि ती सिस्टीम ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. जर ही सिस्टीम तिघही इक्विलिब्रियम मध्ये जर असेल तर त्यावेळी सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हणायचं. मग प्रत्येक जी इक्विलिब्रियम स्टेट आहे ह्या थर्मोडायनेमिक सिस्टीमची दॅट एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे कोणती असेल, मेकॅनिकल असेल, केमिकल असेल तर थर्मल इक्विलिब्रियम असेल, इज अ कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय अ स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ सम मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल. कोणतीही मेकॅनिकल असेल, केमिकल असेल किंवा थर्मल इक्विलिब्रियम ही जी स्टेट आहे ती आपल्याला डिस्क्राइब करण्यासाठी, तिला व्यक्त करण्यासाठी, तिला दाखवण्यासाठी काही मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल लागतात. मॅक्रोस्कोपिक याचा अर्थ ज्यांना आपण ऑब्झर्व करू शकतो किंवा ज्यांना आपण मोजू शकतो त्यांना मॅक्रोस्कोपिक म्हणतात. आणि असे जे मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स आहेत त्यांना स्टेट व्हेरिएबल्स म्हणतात. आता स्टेट व्हेरिएबल कोणकोणते आहेत की इक्विलिब्रियम स्टेट मग कोणती असेल ती, केमिकल असेल, मेकॅनिकल असेल, थर्मल इक्विलिब्रियम असेल, ही कोणतीही इक्विलिब्रियम स्टेट दाखवण्यासाठी आपल्याला त्या सिस्टीमचा प्रेशर, त्या सिस्टीमचा व्हॉल्यूम, सिस्टीमचा टेम्परेचर, सिस्टीमचा मास, सिस्टीमची डेन्सिटी याच्या साहाय्याने आपण त्या सिस्टीमची स्टेट व्हेरिएबल या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. आता कोणकोणते बघा सांगितलं आपण इथं कोणकोणते स्टेट व्हेरिएबल्स असतात. स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय, त्या सिस्टीम कोणत्याही इक्विलिब्रियम मध्ये असताना त्या सिस्टीमची स्टेट दाखवणारे जे व्हेरिएबल्स असतात, व्हेरिएबल याचा अर्थ बदलणारे, त्यांना स्टेट व्हेरिएबल म्हणतात. कोणकोणते सांगितलं बघा, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, डेन्सिटी. दीज आर द स्टेट व्हेरिएबल्स. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण इथं कन्सिडर करू मिक्सचर ऑफ गॅस ऑर व्हेपर. गॅसेचं मिक्सचर असेल किंवा व्हेपर असेल ॲज इन केस ऑफ द फ्युएल इन ऑटोमोबाईल इंजिन. ऑटोमोबाईल इंजिन जे आहे त्याच्या फ्युएलमध्ये सर्व प्रकारचे गॅस त्या ठिकाणी प्रेझेंट असतील. कन्सिडर मिक्सचर ऑफ गॅसेस किंवा व्हेपर दॅट आर प्रोड्यूस इन केस ऑफ फ्युएल इन ऑटोमोबाईल इंजिन. आता जर समजा आपण बेस्ट एक्झाम्पल म्हणजे एअरचं एक्झाम्पल घेऊ. एअर विच इज द मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस, मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस म्हणजे एअर. किंवा व्हेपरचं एक्झाम्पल घेतलं, दॅट व्हेपर विच इज प्रोड्यूस ड्यू टू द फ्युएल इन अन ऑटोमोबाईल इंजिन. तर ह्या अशा एअरची किंवा फ्युएलची जी आपल्याला स्टेट डिस्क्राइब करण्यासाठी हे ते व्हेरिएबल लागतात, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, डेन्सिटी. कारण की आपल्याला माहित आहे की प्रत्येक गॅसचं मास वेगळं असतं, मॉलिक्युलर वेट हे वेगळं असतं, प्रत्येक गॅसने टाकलेला प्रेशर हा वेगळा असेल. आणि म्हणून कन्सिडर a mixture of gases or vapor as in case of vapor which is produced in case of fuel in an automobile engine. Its state can be described by state variable, but we also need its composition to describe its state. म्हणजे स्टेट व्हेरिएबल दाखवण्यासाठी आपल्याला काय लागतं, त्याचं कंपोजिशन लागतं, म्हणजे कोण किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे. कारण की ह्या एअरमध्ये सर्व गॅसेसचं प्रमाण सारखं नसतं. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड सर्व प्रकारचे गॅस असतात, मात्र त्यांचं प्रमाण सारख्या प्रमाणामध्ये नसतं. आता एक एक्झाम्पल मी इथं कन्सिडर केलेलं बघा. अ थर्मोडायनेमिक सिस्टीम इज नॉट ऑलवेज इन इक्विलिब्रियम. थर्मोडायनेमिक सिस्टीम ही प्रत्येक वेळेला इक्विलिब्रियम मध्ये राहिलंच असतं नाही. आता इक्विलिब्रियम मध्ये असेल म्हणजे काय, केमिकल, थर्मल आणि मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये राहिलंच असतं नाही. बघा डायग्राम दाखवलेले एका पहिल्या डायग्राम मध्ये, फर्स्ट डायग्राम मध्ये हा जो रबर
हा जो फुटबॉल आहे दॅट फुटबॉल असेल किंवा समजा व्हॉलीबॉल असेल, फर्स्ट फिगरमध्ये इट इज इन्फ्लेटेड बलून म्हणजे पूर्णपणे त्या बॉलमध्ये एअर भरलेली आहे आणि ज्यावेळेला हा बॉल हा पंक्चर होईल, पंक्चर झाल्यानंतर काय ज्या ठिकाणी छिद्र पडलेलं असतं तर त्या छिद्रामधून सडनली एअर ही कमी वेळामध्ये जास्त बाहेर पडते. When an inflated balloon is a puncture, the air inside it suddenly expand to the atmosphere. कमी टायमामध्ये काय होईल, इथून ही एअर ही बाहेर पडलेली असेल आणि सडनली ती एअर ही एक्सपांड होते टू द ॲटमॉस्फिअर. दिस इज नॉट इन इक्विलिब्रियम स्टेट. कारण की काय होईल की जिथून त्या छिद्रामधून बाहेर पडते त्या पॉइंटला कमी वेळामध्ये तिथं प्रेशर जास्त ऍक्ट होईल, त्या ठिकाणी फोर्स हा जास्त ऍक्ट होईल. फोर्स पर युनिट एरिया दॅट इज कॉल्ड द प्रेशर. आणि म्हणून इक्विलिब्रियम स्टेट मध्ये नाहीये. दिस इज नॉट इन इक्विलिब्रियम स्टेट. ड्युरिंग द रॅपिड एक्सपान्शन प्रेशर ऑफ एअर मे नॉट युनिफॉर्म थ्रू. इथं सुरुवातीला प्रेशर जास्त असेल, बाजूला इकडे प्रेशर कमी कमी होत जाईल, इथं प्रेशर जास्त असेल आणि मग सर्व ठिकाणी प्रेशर हा सारखा नसेल. आणि परत टेम्परेचर पण सारखं राहणार नाही सर्व ठिकाणी, कारण की जिथून एअर बाहेर पडत आहे त्या ठिकाणी टेम्परेचर वाढलेलं असेल, मागच्या बाजूला टेम्परेचर कमी झालेलं असेल. आणि म्हणून प्रत्येक वेळेला थर्मोडायनेमिक स्टेटमध्ये ती सिस्टीम असते तसं नाही. ड्युरिंग द रॅपिड एक्सपान्शन प्रेशर ऑफ द एअर मे नॉट बी युनिफॉर्म थ्रू आउट. सिमिलरली दुसरं एक्झाम्पल घेतलं बघा, फ्युएल अ मिक्सचर ऑफ पेट्रोल वेपर. फ्युएल which is the mixture of a petrol vapor in the cylinder of an automobile engine undergoes explosive chemical reaction when ignited. की ज्या वेळेला समजा ते ऑटोमोबाईल इंजिन मध्ये असलेले जे फ्युएल आहे याचा जर इग्निशन झालं म्हणजे तिथं जर समजा स्फोट झाला किंवा तिथे जर समजा इग्निट झाला तर काय तिथं स्पार्किंग होतं आणि स्पार्किंग झाल्यामुळे तिथं काय असेल, टेम्परेचर तिथलं जास्त असेल. दिस इज बिकॉज द टेम्परेचर अँड प्रेशर आर नॉट युनिफॉर्म. जिथं स्पार्किंग होते, जिथं इग्निट झाला तिथला प्रेशर हा जास्त झालेला असेल, तिथलं टेम्परेचर हे जास्त असेल. अँड हेन्स टेम्परेचर अँड प्रेशर इज नॉट युनिफॉर्म. आणि म्हणून प्रत्येक वेळेला ती थर्मोडायनेमिक सिस्टीम, ती जी सिस्टीम आहे ती थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये असेल तसं नाही. Such a system which is not in equilibrium cannot be described in terms of state of variable. State variable हे कशासाठी वापरतात की जी सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे त्याच सिस्टीमला डिस्क्राइब करण्यासाठी स्टेट व्हेरिएबल वापरतात. मात्र जी सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये नसेल तिला आपण स्टेट व्हेरिएबलच्या साहाय्याने डिस्क्राइब करू शकत नाही. ही ओळ महत्वाची बघा. Such a system which is not in equilibrium cannot be described in terms of the state variables. Eventually, the air in the first case means air साठीची and fuel in the second case reach a uniform temperature and pressure and attain thermal and mechanical equilibrium with its surrounding. थोड्या वेळानंतर काय होईल की ज्या बलून मधून एअर बाहेर पडते ते पूर्ण एअर बाहेर पडल्यानंतर त्या बलून मध्ये राहिलेली एअर इथं सर्व ठिकाणी टेम्परेचर सारखं असेल, प्रेशर त्या ठिकाणी सर्व सारखं असेल. त्याच्यानंतर जी व्हेपर आहे त्या पेट्रोलियम इंजिन साठी आपण एक्झाम्पल बघितलं तर ती व्हेपर सुद्धा काय करेल, थोड्या वेळानंतर सर्व ठिकाणी टेम्परेचर आणि तिचा प्रेशर सारखा असेल आणि सारखा प्रेशर टेम्परेचर झाल्यामुळे ती सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये आलेली असेल. आणि म्हणून इथे आपण काय सांगितले की जे स्टेट व्हेरिएबल असतात ते स्टेट व्हेरिएबल की जी सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये असेल तिला दाखवण्यासाठी स्टेट व्हेरिएबल वापरतात. मात्र जी सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये नसेल तिला डिस्क्राइब करायला स्टेट व्हेरिएबलचा यूज केला जात नाही. इन सिंपल वर्ड थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल डिस्क्राइब द इक्विलिब्रियम स्टेट ऑफ अ सिस्टीम. म्हणजेच काय तोच अर्थ सांगितलं बघा. थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल डिस्क्राइब करतात इक्विलिब्रियम स्टेट ऑफ अ system. The various state variable are not always independent. वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टेट व्हेरिएबल जे प्रत्येक वेळेला इंडिपेंडेंट असतात, कोणी व्हेरिएबल दुसऱ्यावरती डिपेंड असतो. जसं प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम असेल,
त्याच्यानंतर डेन्सिटी आहे, मास घेतलं, हे एकमेकांवरती डिपेंडंट क्वांटिटी आहे. म्हणजे प्रत्येक क्वांटिटी इंडिपेंडंट नसते. म्हणजे एका क्वांटिटी मध्ये बदल झाला म्हणजे सोबत दुसऱ्या क्वांटिटी मध्ये बदल हा होतो. म्हणजे प्रत्येक वेळेला हे स्टेट व्हेरिएबल इंडिपेंडंटच असतात असं नाही. द व्हेरियस स्टेट व्हेरिएबल आर नॉट ऑलवेज इंडिपेंडंट. म्हणजे कोणीतरी कोणत्या तरी दुसऱ्या व्हेरिएबलवर ते डिपेंड असतात. अँड दे कॅन बी मॅथमॅटिकली रिलेटेड. आणि त्यांच्यामध्ये एक मॅथमॅटिकल रिलेशन असतं. आणि हे जे मॅथमॅटिकल रिलेशन आहे बिटवीन द स्टेट व्हेरिएबल त्यांना इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट याची डेफिनेशन तुम्हाला मित्रांनो पाठ करावं लागेल. इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काय? द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द स्टेट व्हेरिएबल. स्टेट व्हेरिएबल मधील जे मॅथमॅटिकल रिलेशन आहे त्याला इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतात. फॉर एक्झाम्पल आयडियल गॅससाठी इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर यांच्यामधील असं रिलेशन लिहितात PV इक्वल टू NRT. And PV equal to NRT, this equation is called as the equation of state. And this equation gives the mathematical relation between the pressure, volume and temperature of the ideal gas. N याचा अर्थ नंबर ऑफ मोल्स. तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल की हा जो नंबर ऑफ मोल्स आहे याचा फॉर्म्युला कसा काढावा लागतो? मास डिवायडेड बाय द मोलर मास. मास म्हणजे त्या गॅसचा मास घ्यायचा, डिवाइडला मोलर मास. मोलर मास म्हणजे त्या गॅसच्या एका मोलचा मास घ्यायचा. किंवा दुसरा फॉर्म्युला असतो N म्हणजे M एवढ्या मास मध्ये असलेल्या गॅसच्या मॉलिक्यूलची संख्या. N याचा अर्थ नंबर ऑफ मॉलिक्यूल्स प्रेझेंट इन द M मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय ॲव्होगाड्रोज नंबर. हा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी तर तुम्ही हा लक्षात ठेवा. तर हे रिलेशन आहे PV इक्वल टू NRT आयडियल गॅस साठी. आणि यालाच आपण इक्वेशन ऑफ स्टेट हे म्हणतो. जर समजा फिक्स अमाउंट ऑफ गॅस जर असेल, फॉर फिक्स अमाउंट ऑफ गॅस म्हणजे जर समजा यांची किंमत जर सारखी असेल, ओनली टू इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, देअर आर ओनली टू इंडिपेंडंट व्हेरिएबल, तर त्यावेळेला दोनच इंडिपेंडंट व्हेरिएबल त्या ठिकाणी असतात. मग कोणकोणते दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील? प्रेशर आणि व्हॉल्यूम अशी पेअर असेल, प्रेशर आणि टेम्परेचर अशी पेअर असेल, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर अशी पेअर असेल. म्हणजे जोपर्यंत नंबर ऑफ मोल सारखे असतात तर त्यावेळेला दोनच इंडिपेंडंट असतात आणि तो तिसऱ्यावरती डिपेंड असतो. म्हणजे काय असतं बघा, प्रेशर आणि व्हॉल्यूम जर इंडिपेंडंट असतील म्हणजे एकमेकांवरती डिपेंड नसतील तर ते टेम्परेचर सोबत बदलते. इकडे काय होईल? प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम सोबत बदलते. इकडे काय होईल? व्हॉल्यूम आणि टेम्परेचर प्रेशर सोबत बदलते. आणि म्हणून जर समजा नंबर ऑफ मोल्स जर फिक्स असतील, कॉन्स्टंट जर असतील तर त्यावेळेला ओनली टू इंडिपेंडंट व्हेरिएबल असतात. इंडिपेंडंट म्हणजे एकमेकांवरती डिपेंड नसलेले. मग प्रेशर व्हॉल्यूम एकमेकांवरती डिपेंड नसतील, प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचरवरती डिपेंड असतील, प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम वरती डिपेंड असतील, प्रेशर व्हॉल्यूम प्रेशर वरती डिपेंड असतील, व्हॉल्यूम प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर प्रेशर वरती डिपेंड असतील. आणि मग इथे प्रेशर कोणतेही आपण दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतले की जे दुसऱ्यावरती डिपेंड असतील. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द इक्वेशन ऑफ स्टेट. द इक्वेशन ऑफ स्टेट असं घेतलं PV इक्वल टू NRT फॉर N moles of the ideal gas. Graphical representation of equation of state of a system त्याला PV डायग्राम म्हणतात. PV डायग्राम म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये डायग्राम काढायचे किंवा प्रेशर व्हॉल्यूम कर्व त्याला म्हणतात किंवा त्याला इंडिकेटर डायग्राम ऑफ अ सिस्टम म्हणतात. तीन नावं सांगितलं बघा. जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं म्हणजे ग्राफच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंटेशन द्यायचं ऑफ इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ सिस्टम म्हणजे PV इक्वल टू NRT. या इक्वेशनचं ग्राफच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंटेशन द्यायचं असतं. तर ती जी डायग्राम काढली तिला PV डायग्राम म्हणतात किंवा त्याला PV कर्व म्हटलं किंवा त्याला इंडिकेटर डायग्राम म्हणतात ऑफ द सिस्टम. तर ही इंडिकेटर डायग्राम इथं सिस्टमची दाखवलेली आहे. तर अलॉंग द एक्स ॲक्सिस व्हॉल्यूम इज द टेकन, अलॉंग द वाय ॲक्सिस प्रेशर इज द टेकन. याच्यामध्ये काय बघा,
की प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकांवरती डिपेंडंट आहे. सुरुवातीला प्रेशर जास्त आहे, सुरुवातीला इथं जो आहे व्हॉल्यूम आणि प्रेशर, व्हॉल्यूम कमी प्रेशर जास्त, काय होतंय व्हॉल्यूम वाढत जातोय सोबत प्रेशर हा कमी होत जातोय. तर त्यावेळेला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलेलं असेल. इट इज नथिंग बट द बॉइल्स लॉ, P इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. फॉर अ गिव्हन मास ऑफ द गॅस, स्टेटमेंट माहिती असेल तुम्हाला, फॉर गिव्हन मास ऑफ अ गॅस at constant temperature, कॉन्स्टंट टेम्परेचरला प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर असं आपण इथं म्हणू शकतो. तर बॉइल्स लॉ साठी आपण इथं रिप्रेझेंट केलेला आहे. फिगर शो द पीव्ही डायग्राम फॉर आयडियल गॅस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. प्रेशर व्हॉल्यूम कर्व फॉर अ कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरला प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये जी कर्व काढलेली असते तिला आयसोथर्म म्हणतात. The pressure volume curve for a constant temperature is called as isotherm. रियल गॅसेस साठी आपण हे आयडियल गॅस साठी बघितलं, मात्र रियल गॅस जर घेतले तर त्या रियल गॅसेस साठी आयसोथर्म कर्व ही कॉम्प्लिकेटेड असते आणि इक्वेशन ऑफ स्टेट सुद्धा कॉम्प्लिकेटेड असतात. त्यासाठी व्हॅन डर वाल्स इक्वेशन हे वापरावं लागतं. आणि म्हणून फक्त इथपर्यंत तुम्ही हे लक्ष ठेवायचं, हा जो पार्ट आहे आयसोथर्म म्हणजे काय, तर प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये कॉन्स्टंट टेम्परेचरला काढलेली जी कर्व असते तिला आयसोथर्म म्हणतात. ही डेफिनेशन पाठ करायची. आयडियल गॅस साठी इक्वेशन सिंपल असतं, PV इक्वल टू nRT. मात्र रियल गॅसेस साठी इक्वेशन हे कॉम्प्लिकेटेड इक्वेशन असतं आणि जी पीव्ही डायग्राम आहे ती सुद्धा कॉम्प्लिकेटेड ही